देशात चलन बदलाबद्दल सर्वसामान्यांमध्ये वाढणाऱ्या रोषाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मध्यरात्री आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली। या बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह व्यंकय्या नायडू, पीयूष गोयल हे देखील उपस्थित होते। रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीमध्ये नवीन चलन बदली संदर्भात चर्चा झाली। अर्थक्रांतीद्वारे आपल्या सेवेमध्ये दाखल झालेल्या नोटांचा बेरंग होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येते। नोटांचा रंग जात असल्याची तक्रार ग्राहकांनी केली होती, त्यामुळे खरंच असं होतंय का हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्याचं प्रात्यक्षिक करून पाहिलं, तर नोटांचा रंग जात असल्याचं माझ्याच्या पडताळणीतही स्पष्ट झालंय। मात्र असं असलं तरी नोटांची वैधता मात्र याद्वारे कमी होत नाही। नोट जशी आहे तशीच राहत असली तरी त्याचा रंग हा तकलादू असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलंय। कर्नाटकातील चिकमंगळूरमध्ये 2000 रुपयांच्या बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडालेली आहे। चिकमंगळूरमध्ये एका व्यापाऱ्याने बनावट नोटा असल्याची माहिती पोलिसांना दिली आणि त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून धरपकड सुरू केली। या कारवाईमध्ये काही नोटा देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे या नोटा कलर झेरॉक्स केल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकरणी चिकमंगळूर पोलिसांनी 420 चा गुन्हा दाखल केलाय। काल गोव्यातील भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावुक भाषण करून देशाच्या जनतेला आवाहन केलेलं आहे। मला फक्त 50 दिवस द्या, नोटा बदलीचा निर्णय चुकीचा निघाला तर वाटेल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, अशा शब्दामध्ये नरेंद्र मोदींनी देशाच्या 125 कोटी जनतेच्या काळजाला हात घातला। जपान दौऱ्यावरून परतल्यानंतर नरेंद्र मोदींनी गोव्यातील ग्रीनफील्ड विमानतळाच्या कोनशिला कार्यक्रमाला हजेरी लावली। काळा पैसा साठवणाऱ्यांना 30 डिसेंबरपर्यंत आणखी एक मोठा दणका देणार असल्याचे संकेत यावेळी मोदींनी दिले, तर नाव न घेता विरोधकांचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला। देश के लिए छोड़ा, मैंने सिर्फ देश में 50 दिन मांगे हैं, 50 दिन। 30 दिसंबर तक मुझे मौका दीजिए मेरे भाई। अगर 30 दिसंबर के बाद कोई मेरी कमी रह जाए, देश जो सजा करेगा वो सजा भुगतने के लिए तैयार है। दरम्यान संपूर्ण देशाला मोदींच्या निर्णयाने त्रास झाल्यामुळे मोदींनी देशवासियांची माफी मागावी अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे। केंद्र सरकारकडे कुठलीही योजना नसताना इतका मोठा निर्णय घेतला गेल्याचं केजरीवाल यांनी म्हटलंय। सरकारने नोटबंदीचा निर्णय मागे घ्यावा अशी ही मागणी केजरीवाल यांनी केली आहे। दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केजरीवाल बोलत होते। शिवाय स्विस बँकेमध्ये पैसा ठेवणाऱ्यांची यादी मोदींनी जाहीर करावी आणि त्यांच्यावरती कडक कारवाई करावी असंही केजरीवाल म्हणाले। 50 दिन तो क्या, अब जनता का हाल ये हो गया कि 50 घंटे भी जनता अब इंतजार करने की हालत में नहीं है। जो लोग लाइनों में, किसान, छोटे छोटे लोग, गृहिणियां खड़ी हुई हैं, वो उनको सुरेश कलमाडी नजर आते हैं। जिस तरह की उनकी बॉडी लैंग्वेज थी, जिस तरह से प्रधानमंत्री ने मजाक उड़ाया इस देश के लोगों का, जो आम लोग लाइनों के अंदर खड़े हुए हैं, हम प्रधानमंत्री जी से मांग करते हैं कि वो देश के लोगों से माफी मांगे। 1500च्या नोटबंदीमुळे देशभरामध्ये लोकांचे हाल होत आहेत, तर काही ठिकाणी हाणामारीचे प्रसंगही उद्भवतात। यातलीच एक घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे। बिहारची राजधानी पाटणामध्ये बँकेच्या रांगेत उभ्या राहण्यावरून चक्क हाणामारी झाली। सप्टेंबर महिन्यामध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी रविवारी पहिल्यांदाच थेट संवाद साधलाय। तुमच्या प्रार्थना आणि पूजा यामुळे मला नवजीवन मिळालं, अशी आनंदाची बातमी मी तुम्हाला सर्वप्रथम सांगू इच्छिते, असं त्यांच्या पक्षाने प्रकाशित केलेल्या निवेदनामध्ये जयललिता म्हणतात। लोकांच्या प्रार्थनांमुळे आपला पुनर्जन्म झालेला असल्याचं सांगून येत्या निवडणुकांमध्ये अण्णा द्रमुकला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय। शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची आज जयंती आहे। त्यानिमित्तानं दिल्लीतील गुरुद्वारा आकर्षक रोषणाईने सजवण्यात आलेला आहे। बागला साहिब गुरुद्वारेमध्ये गुरुपर्वाचा सोहळा आज साजरा केला जातोय। सोबतच देशभरात विविध ठिकाणी गुरुद्वारांमध्ये गुरुपर्व साजरं होत आहे।